तिकडे केतन अग्रवाल हत्येतला प्रमुख आरोपी सिया आणि चेतनला आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। वडगाव न्यायालयाकडून 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी या दोघांना सुनावण्यात आली। पुणे ग्रामीण पोलीस आणि सरकारी वकिलांकडून सिया आणि चेतनची पुन्हा चौकशी करण्यासंदर्भात पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे। आज या दोघांनाही कोर्टात हजर केलं जाणार आहे, त्यामुळे पोलीस कोठडी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आणि बातम्यांचा वेगवान घेणार आहोत। बातमी तालुक्याची, बातमी जिल्ह्याची मधून। संजय काकडेंनी पुणे महापालिकेच्या उपमहापौर पदावर दावा ठोकल्यानं स्थानिक नेत्यांची मोठी गोची झाली आहे। त्या काही दिवसांपूर्वी भाजप सोडून अजित पवार गट प्रवेश केला होता आणि आता आम्ही महायुतीचे घटक पक्ष असून पुणे महापालिकेत उपमहापौर पदावर आमचा दावा असल्याचं काकडेंनी म्हटलं आहे। पुण्यात महायुतीकडून उपमहापौर पदावर दावा सांगणाऱ्या संजय काकडेंच्या विधानामुळे स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांची चांगलीच अडचण झाली आहे। यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने दखल घेत स्थानिक पातळीवर कोणताही नवीन वाद निर्माण न करण्याचा स्पष्ट सल्ला दिला। दरम्यान काकडेंचंही वैयक्तिक मत आहे, पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा याला पाठिंबा नसल्याचं सांगत स्थानिक नेत्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे। नाशिकचे शिवसेना नगरसेवक केशव पोरजे यांनी फुटीच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत, ऑपरेशन टायगर पूर्णपणे अपयशी ठरल्याचं स्पष्ट केलंय। शिंदे गटाकडून केवळ खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, कठीण काळातही नाशिकमधल्या कोणीही फुटणार नसल्याचं ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोर धरला असताना मंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व चर्चांवर मिश्किल भाष्य करत सध्या तरी कोणतीही हालचाल नसल्याचं स्पष्ट केलंय। बीडमध्ये माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मंत्रिमंडळ विस्ताराचं वारं मी फक्त टीव्हीवर पाहते, आमच्या बैठकीत अशा कोणत्याही चर्चाच होत नाहीत, सध्या आम्ही फक्त पावसाची वाट पाहतोय असं त्या म्हणाल्या।